तलाक 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 हे 3 शब्द लग्न झालेल्या मुस्लिम महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात। बांद्र्यात राहणारी ही रुग्णा 20व्या वर्षी तिचं लग्न झालं। यानंतर वर्षभरातच रुग्णाला तलाक दिला गेला। तलाक का देण्यात आला, तिची चूक काय, हे आजही रुग्णाला माहीत नाही। 3 वेळा तलाक देण्यात आला आणि तिला घराबाहेर काढण्यात आलं। रुग्णासारख्या अनेक मुस्लिम महिला आज या ट्रिपल तलाकच्या बळी ठरतायत। मुझे विदाउट एनी रीज़न 3 तलाक के नाम पे तलाक दिया गया था। उसके बाद ना मेरे रहने का कोई सोचा गया, ना सोर्स ऑफ इनकम, ना मेंटेनेंस, ना खाना पीना। डीवी केस, डोमेस्टिक वायलेंस केस में भी यानी हम लोग इतनी मेहनत और मुशक्क़त करके एक लॉयर खड़ा करे और उसके साथ भागे दौड़े और लड़कियों को खुद ये साबित करना पड़े कि ये 3 तलाक इनवैलिड है। माय हस्बैंड वाज लाइक, मैंने तुझे मुफ्त में यूज़ किया। सैकड़ों दिन ब दिन केसेस आते जाते और इतने वर्स्ट केसेस, तो इसलिए ये पिटीशन, ये 3 तलाक बैन करना, जो कि इंसानियत के नाम पे एक धब्बा बन के रह गया है। मुस्लिम धर्मात घटस्फोट घेण्यासाठीच्या प्रक्रियेला ट्रिपल तलाक म्हणतात। मुस्लिम पर्सनल लॉ ॲप्लिकेशन ॲक्ट 1937 नुसार मुस्लिम कुटुंब कायदा चालतो। मुस्लिम महिलेला तलाक देण्यासाठी 2 साक्षीदारांसमोर 3 वेळा तलाक हा शब्द उच्चारावा लागतो। ट्रिपल तलाक बंद करण्यासाठी सुप्रीम कोर्टात आत्तापर्यंत 4 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। सुप्रीम कोर्ट या 4ही याचिकांची सुनावणी एकत्रितपणे करत आहे। या प्रकरणी बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। त्यावेळी कोर्ट म्हणालं, सर्व पक्षांची बाजू आम्हाला ऐकून घ्यावी लागणार। मुस्लिम पर्सनल लॉमध्ये आम्ही किती हस्तक्षेप करू शकतो हे तपासून पाहावं लागेल। ट्रिपल तलाक मुस्लिम महिलांच्या मूलभूत हक्कांचा भंग करतोय का हे देखील जाणून घ्यावं लागेल। लग्न आणि त्यानंतरच्या गोष्टींचे कायदे हे धर्मावर आधारित नाही। कायदा हा वेळेनुसार बदलावा लागतो, असं मतही कोर्टानं याआधीही व्यक्त केलं होतं। भारतीय मुस्लिम महिला आंदोलन संघटनेने ट्रिपल तलाक विरोधात देशभर मोहीम सुरू केली आहे। आतापर्यंत 50,000 सह्यांचं निवेदन तयार करण्यात आलंय। 13 राज्यांच्या महिला आयोगांना हे निवेदन पाठवण्यात आलंय। हमारा ये कहना है कि आप जिस तरह से तलाक देते हो, वहाँ दोनों जगह से गवाही हो, दोनों को बुलाया जाए और फिर वो तलाक हो। महिला आयोग को वही दिया है जो हमारे 50,000 जो सिग्नेचर में से कुछ हमारे सिग्नेचर यहाँ आए थे, वो सिग्नेचर हमने महिला आयोग को भेजे हैं और लेटर के साथ बाकायदा कि ज़ुबानी तलाक और ट्रिपल तलाक को बंद की जाए। आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या मदतीसाठी आणि पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। सुप्रीम कोर्टात मुख्य न्यायाधीशांच्या बेंचसमोर ट्रिपल तलाकची सुनावणी सुरू आहे। तर राष्ट्रीय महिला आयोगाकडेही देशभरातल्या महिलांनी सह्यांचं निवेदन सादर केलंय। त्यामुळे देशातल्या लाखो मुस्लिम महिला मोठ्या आशेने येणाऱ्या निकालाकडे पाहतायत। दीपाली जगताप पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।